अनेक सर्वे पाहिले असतील, अनेक चॅलेंज पाहिले असतील, परंतु अजूनही तुमच्या मनात असा भ्रम असेल की सरकार कोणाचं, तर सरकार BJPचं येईल महाराष्ट्रामध्ये. आणि यावेळी कदाचित त्यांना कुबड्यांची गरज असणार नाही, म्हणजे ह्याचा सपोर्ट त्याचा सपोर्ट वगैरे असणार नाही. आणि लागलीच तर थोडीफार गरज भासेल, जेणेकरून आम्ही लोकशाही पद्धतीने निवडून आलो असा लोकांचा विश्वास त्यांच्यावरचा कायम राहावा यासाठी. आता ज्या प्रकारे लोकांना पैशाचा आमिष दाखवून, योजनाच्या माध्यमातून पैशाचा आमिष दाखवून निवडणुका लढल्या जातात, हे लोकशाहीचे आदर्श आहेत का? नाही आहे. कारण ह्यामध्ये तुम्ही आमिष दाखवतात. तुम्ही केलेला विकास, तुम्ही विकासच केला नाही आहे, त्यामुळे लोकांपुढे जाताना तुम्हाला ते सांगताच येत नाही की आम्ही काय केलं, म्हणून तुम्ही आता पुढच्या भविष्यात तुम्हाला हे लालच दाखवताय. ही कसली लोकशाही? त्यानंतर जे तुम्ही आता मतदान कराल त्याच्यात त्या EVM नावाचं जे भूत आहे ते कितपत प्रामाणिक आहे, तुम्ही ज्याला वोट केलं ते त्याला जाईल का, की ते हॅक केली जाईल, हे जे भीतीचं वातावरण आहे, ही जी पारदर्शकता ह्यामध्ये नाही आहे, ही लोकशाही आहे का? विश्वास असला पाहिजे लोकांमध्ये आणि ह्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये. आज निवडणूक आयोग BJPला कुठल्याही एका शब्दाने टोकत नाही आणि रोखतही नाही. तर अशा परिस्थितीला आम्ही लोकशाही कसं म्हणायचं? 1,20,000 EVM गायब आहेत, त्या कोणाकडे आहेत? त्यांची अदलीबदली होते का? त्या हॅक केल्या जातात का? आत्ता एक सुजानी दावा केला आहे की मी एका माणसाशी असं बोललो, इतके 53 करोड द्या, 50 सीट जिंकून देतो वगैरे वगैरे. जर EVM हॅक होते तर ह्याला कसली लोकशाही म्हणायची? अनेक ठिकाणी आपण बघतो की खाजगी वाहनामधून EVM इकडे तिकडे पळवल्या जातात, नेल्या जातात. तर अशा प्रकारे जर EVMचा खेळ केला जातो तर ह्याला लोकशाही म्हणायची का? त्यानंतर ह्या ज्या निवडणूक प्रक्रियेमध्ये जे अधिकारी असतात ते कुठल्या ना कुठल्या सेवेतले असतात. कलेक्टर असतो, उपजिल्हाधिकारी असतो, तहसीलदार असतो, इव्हन क्लर्क आणि अशा अनेक पदावरची लोक जे असतात त्यांच्याकडे जबाबदारी दिली असते. आता हे लोक म्हणजे अगदी कट्टर देशभक्त आहेत का, की जे प्रामाणिकपणे तुम्ही दिलेली EVM सांभाळून ठेवतील, त्या EVMला कोणाला धक्का लावू देणार नाही, त्याचं सील तुटू देणार नाही, त्यामध्ये काही फेरबदल करू देणार नाही, एवढे आहेत का हो? ह्या प्रत्येकाला आपली नोकरी टिकवायची. आणि हे का दहशतीखाली? जसं जज लोयांनी काही लोकांचं ऐकलं नाही म्हणून त्यांचा मर्डर करण्यात आला, अशा प्रकारचे ह्या भीतीच्या दडपणाखाली हे लोक असतात. त्यामुळे ह्यांना जर वरून फोन आला की विजयी उमेदवार XYZला घोषित करा, मत कोणाला किती असो, तर हे त्याला विजयी घोषित करतात. कधीकधी जर हे कम्युनिकेशन होण्यात थोडा विलंब झाला तर हे शासन प्रशासनातली जी लोक आहे, जे निवडणूक प्रक्रियेत आहे, ही लोक विजयी उमेदवार घोषित केल्यानंतर सुद्धा निकाल बदलतात, वरच्या धाकापायी, वरच्यांच्या भीतीपोटी. तर याला लोकशाही म्हणायची का? लोकशाही उरली कुठे? अशा प्रकारे जर बळजबरी ज्याला हवा, म्हणजे जिसकी लाठी उसकी भैंस असा जो प्रकार चालला की जे सत्तेत आहे, जे लोकांवर दबाव टाकून कशाही प्रकारे विजय खेचून आणतात, मग तो EVM अदलीबदली करून असो, EVM हॅक करून असो, किंवा खोटा उमेदवार विजय डिक्लेअर करून असो, कशाही प्रकारे, तर याला लोकशाही म्हणायची का? राहिलं आता जे मतदार 500,000मध्ये आपलं मत विकत आहे आणि कोणालाही मत देत आहे, याला लोकशाही म्हणायची का? हे जे रस्ते पोलीस तुमचे 4 व्हीलर वाहनं चेक करतात, त्यांना काही सापडत नाही, कुठेतरी एखाद्या वेळेस सापडते, तर निवडणुकीमध्ये जो पैसा वाटला जातो, हा पैशाची जी देवाणघेवाण व्यवहार आणि ह्याचं जे आवक जावक होते इकडून तिकडे, हे काही आता निवडणुकीची प्रक्रिया, निवडणुकीची डेट जाहीर झाल्यावर होते का हो? हे खूप आधीच होऊन जाते. त्याच्यानंतर जो त्रास देतात हे पोलीस आमच्यासारख्या सामान्य लोकांच्या गाड्या थांबून त्या चेक केल्या जातात. हा पैसा तर खूप आधीच फिरला जातो आणि करोडो रुपये हे वाटले जातात. ह्याला लोकशाही म्हणायची का? आज आपण बघतो जो निवडणुकीला उभे राहतो ना, त्याला फोन लागतात. मी सुद्धा एक मागची निवडणूक लोकसभेची निवडली, मला फोन येत होते. आपलं जे तिथे ॲफिडेविट असतं त्याच्यावर आपला नंबर असतो, तो काढतात आणि माझ्याकडे 5 लोक आहेत, आम्ही 3 जण आहोत, आम्ही 10 जण आहोत, आमच्याकडे 1000 जण आहेत, काय द्याल, अशी मतदारसुद्धा मागणी करतात. त्याचं कारण आहे की सगळीकडे हा व्यवहार दिसायला लागला त्यांना. मतदाराला दिसतंय की हा उभा राहिलेला उमेदवार जो आहे हा पैसे कमवण्यासाठी उभा राहिलेला आहे. ह्याला आज 10 करोड टाकून 100 करोड कमवायचे, मग मीच का असावं? तोही त्यांना खुलेआम निर्लज्जपणे पैसा मागायला लागलेला आहे. मग ह्या अशा प्रक्रियेने जर आमदार निवडून येत असतील
त्यातले काही मंत्री होत असतील, त्यातला मुख्यमंत्री होत असेल, तर हे काय लोकशाही पद्धतीने चाललं आहे का? ह्याला लोकशाही म्हणायची का? आम्ही आमच्या संविधानालाही बाजूला फेकलं आहे आणि लोकशाहीलाही बाजूला टाकलं आणि बळी तो कानपिडी या अर्थाने दणक्यात भ्रष्ट पद्धतीने सगळी निवडणूक हॅक करून अशा प्रकारे विजय खेचून आणला जातो. ह्याला लोकशाही कशी म्हणायची? त्यामुळे लोकशाही वगैरे काही नाही आहे. अशा प्रकारे हे लोक अनेक विविध मार्गाने भ्रष्ट पद्धतीने निवडून येतात, बहुसंख्येचं बळ जुटवतात, सत्तेत येतात आणि नंतर माजल्यासारखी करतात. हे 4-2 हे सरकारी नोकरी करणारे जे आता या निवडणूक प्रक्रियेमध्ये ही जी लोकं पेरली आहेत किंवा ज्यांच्यावर जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत, EVMचं राखण करण्याची, EVM कशा प्रकारे करावं, हे सगळे इतके सक्षम नाही आहे की हे या भ्रष्ट लोकांना, गुंड लोकांना रोखू शकतील. आणि जनतेला तर काही घेणं देणंच नाही आहे. काही लोक जातीच्या नावावर मतदान करणार. आता ह्याला लोकशाही म्हणायची का? जातीशाही झाली नाही. याला कसं तुम्ही लोकशाही म्हणा? तर ह्या सगळ्या प्रकारे जे आहे, काही लोक असे आहे की ज्यांना काहीच अतापता नसतो. मागच्या सरकारने काय केलं, पुढच्या सरकारने काय केलं, काही माहीत नसतं त्यांना जर तुम्ही विचाराल कोणाला मत द्याल, ते कोणाचं काही सांगून टाकतात. अशा लोकांच्या हातात लोकशाही आहे. म्हणजे जे अशिक्षित आहे किंवा ज्यांना म्हणजे अमेरिकेत जसा अवेअर दक्ष असा जो मतदार आहे, तसा आमच्या इथे आहे का? नाही आहे. तो कुठेतरी आपला पेंगलेल्या चेहऱ्याने खाकीची बिडी फुकत असतो, तंबाखू फाकत असतो. त्याला जर एखाद्या माणसाने सांगितलं, भाऊ यावेळेस याला, त्याला जाऊन मत देतो. त्यात स्वतःची बुद्धीच नाही आहे. आणि या सगळ्या याच्यामध्ये जर मतदाराला तुम्ही दोष देत असाल तर तेही चुकीचं आहे. त्याचं कारण असं आहे की सक्षम जो माणूस असतो, जो अवेअर असतो, दक्ष असतो, असा माणूसच निर्माण होऊ देत नाही आहे. बुद्धीचा विकासच होऊ देत नाही आहे. तुमची एज्युकेशनल सिस्टम जी आहे ती अशा प्रकारे केली, न नापास धोरण, शाळेकडून 20 मार्क म्हणजे तुम्हाला 15च मिळवायचे, ह्याच्यात जो मुलांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये आळस चढला, तिथे तुमच्या बुद्धीचा विकास थांबला. त्यामुळे तुम्हाला चांगलं काय वाईट काय याचा ॲनालिसिसच करता येत नाही. म्हणून जे हे सांगतील ते, आज ह्याच कारणास्तव तुम्हाला धर्मात गुंतवून ठेवलं जातं, जातीत गुंतवून ठेवलं जातं आणि तुम्ही त्यात गुंतता. कारण तुम्हाला कळतच नाही की ह्या दोन्ही गोष्टी निरर्थक आहे. महत्त्वाची गोष्ट आहे तो रोजगार नाही आहे, महत्त्वाची गोष्ट आहे आरोग्यसेवा नाही आहे, महत्त्वाची गोष्ट आहे की महागाई वाढली आहे. ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ज्या तुम्हाला कळतच नाही आहे. तुम्ही ह्यांच्या सांगण्यानुसार मतदान करता आणि त्याच्यामुळे आज तुम्ही गरिबीत खितपतात पडलेला आहात. तुम्ही जे महिनाभर कमवता ते 15 दिवसही खायला पुरत नाही. त्यामुळे आज तुमच्यावर चोऱ्या माऱ्या करण्याची वेळ आणलेली आहे. तुम्ही अनेक चिंता करून BP, शुगर, अनेक आजारांनी जे त्रस्त आहात आणि त्याच्याही गोळ्या घ्यायला तुमच्याकडे पैसे नाही आहे, कारण ह्या लोकांनी तेही महाग केलं, मेडिकल कंपन्याकडून पैसा घेऊन तेही महाग केलं. तर अशा प्रकारची जी तुमच्यावर वाईट अवस्था आणली, त्याला ही लोक जबाबदार आहे, हेही आता तुम्हाला कळत नाही. तर मित्रांनो, मी तर म्हणेल की अशा भ्रष्ट गुंड लोकांना अशा लोकशाही पद्धतीने निवडणुकीत सहभाग घेण्यापेक्षा याच्यावर हे केलं तर काय वाईट आहे, बहिष्कार टाकलं तर काय वाईट आहे. ह्या लोकांना कळलं तरी पाहिजे की आमची लायकी नाही आहे, किंवा नोटाला मतदान केलं तर काय वाईट आहे. काही अर्थच उरलेला नाही या लोकशाहीला. तेव्हा ह्या लोकांना वारंवार आम्ही बसवलं तरी तिथे सत्तेत जाऊन बसता, नाही बसवलं तरी सत्तेत जाऊन बसता आणि 5 वर्ष आमच्या बोकांडी बसतात. काही अर्थ नाही याला. त्यामुळे अतिशय नैराश्याची स्थिती निर्माण केलेली आहे ह्या लोकांनी आणि बळजबरी आता हे सत्तेत येऊन राष्ट्रीय संपत्ती लुटत आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने भ्रष्टाचार करत आहेत. सगळा पैसा 4-2 व्यापारी आणि काही घराणे आणि काही राजकारणी यांच्याकडे चालला आहे आणि आम्ही दिवसेंदिवस हे आमच्या शरीरात पूर्ण रक्तसुद्धा नाही उरलं, इतकं हे लोक शोषण करत आहेत. आमच्या रक्तातले जे घटक आहे, हिमोग्लोबिन वगैरे, इतपतही तेही कमी केलं. सगळं शोषण हे लोक करत आहेत. त्यामुळे आता विचार करा, चांगला माणूस उभा असेल तर मत द्या आणि जर हेच उभे असतील हे भ्रष्ट गुंड, तर ह्यांना परत मतदान देऊन या महाराष्ट्राच्या छातीवर बसवू नका.